यवतमाळ जिल्ह्याच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर प्रहारच्या वतीनं जे आहे ते धडक मोर्चा आंदोलन या ठिकाणी पुकारण्यात आलेलं आहे। आपण पाहू शकतो की मोठ्या संख्येनं प्रहारचे पदाधिकारी, जिल्हाभरातील कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी जिल्हा प्रमुख विपिन चौधरी यांच्या नेतृत्वात जे आहे ते या ठिकाणी धडकलेले आहेत। शेतमाल असणाऱ्या छोट्या वाहनांना मोठ्या प्रमाणात ओव्हरलोडचा दंड जो आहे तो या ठिकाणी देण्यात येतो। सोबतच या ठिकाणी ऑटो चालकांना सुद्धा इन्शुरन्स संबंधित दंड जो आहे तो देण्यात येतो। दिव्यांग बांधवांना लायसन्स देण्यात यावे। पिंपळखुटी चेकपोस्ट वरून गोमांस, गांजा, दारू आणि एमडी ड्रग्ज तस्करी करणाऱ्या वाहनांवर कारवाई करावी, अशा पद्धतीच्या विविध मागण्या घेत आज प्रहारने जे आहे ते उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयावर जे त्या ठिकाणी धडक जी आहे ती या ठिकाणी दिलेली आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी प्रहारचे जिल्हा प्रमुख नगरसेवक विपिन चौधरी आहेत। काय नेमक्या प्रमुख मागण्या घेऊन आज तुम्ही या ठिकाणी मोर्चा काढलेला आहे? या मोर्चाची प्रमुख मागणी ही आहे की यवतमाळ हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे आणि आता नुकताच शेतमाल हातात आलेला आहे। प्रत्येक शेतकरी विकण्यासाठी तो बाजार समितीत आणत आहे, परंतु आरटीओचे जे काही अधिकारी आहे, काही मुजोर अधिकारी आहे, काही महिला अधिकारी आहे, त्या जाणून बुजून त्या बाजार समितीच्या आजूबाजूला उभे राहून त्या मालाचा 2 पोते माल जर जास्त आणत असेल एखादा शेतकरी तर काय फरक पडून राहिला? अरे 2 पोत्यांसाठी तुम्ही त्यांना 10,000 आणि 15,000 रुपये दंड जर देत असाल, त्याची वर्षभराची 2-3 पोत्याची मेहनत जर त्या ह्याच्यात जात असाल, तर तुम्ही जे 2 नंबरची कमाई करून राहिले त्यांना ते समजणार नाही। मेहनत करणं, घाम गाळणं हे काय असते हे तुम्हाला एसी ऑफिस मधून बसून समजणार नाही। थोडीशी दया माया, थोडीशी माणुसकी असायला पाहिजे। तुम्ही माणूस म्हणून जगत आहे, तुम्ही एक अधिकारी म्हणून रस्त्यावर उतरत असताना तुम्ही शपथ घेतलेली असता की आम्ही या समाजाचं काहीतरी भलं करण्यासाठी अधिकारी झालो आहे। हे असे अधिकारी आम्हाला यवतमाळ जिल्ह्यामध्ये नको आहे। आम्ही जर या पद्धतीनं आज या ठिकाणी आलेलो आहे, सकारात्मक चर्चा करून जर या गोष्टीवर तडजोड होत असेल, आमच्या मागण्या जर मान्य होत असेल तर ठीक आहे, नाही तर आज आरटीओ ऑफिस फोडल्याशिवाय राहणार नाही। निश्चित या ठिकाणी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जो आहे तो प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी दिलेला आहे। विवेक गावंडे, TV9 मराठी, यवतमाळ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।